नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 नितीन गडकरी। तर पहा, 2025 हा प्रतिष्ठित 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे। हा जो पुरस्कार आहे तर तो पहा 1 ऑगस्ट कधी 1 ऑगस्ट 2025 पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक दुसरा, सन 1944 समता संघाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे। तर महर्षी कर्वे यांनी पहा 1 जानेवारी सन 1944 समता संघाची स्थापना केलेली होती, जे की समाजामध्ये जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करून समता स्थापित करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे। तर भालचंद्र नेमाडे यांनी पहा कोसला ही जी प्रसिद्ध कादंबरी लिहिली होती तर त्यांनी पहा सन 1963 कधी सन 1963 त्यांनी ही कादंबरी लिहिलेली होती, जे की एक मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाणारी ही कादंबरी आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे चरबीमध्ये विरघळणारे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा डी। तर डी हे जे जीवनसत्व आहे तर ते पहा चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत। प्रश्न क्रमांक 5, भारतातील धवल क्रांती व्हाईट रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 दुग्ध व्यवसाय। तर पहा, भारतातील जी धवल क्रांती आहे तर ती दुग्ध व्यवसाय यांच्याशी ती संबंधित आहे। तर धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ते वर्गीस कुरियन यांना। कोणाला? वर्गीस कुरियन यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6, संगणकात डेटा प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग कोण करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ALU। ALUचा फुल फॉर्म काय होईल? ॲरिथमेटिक लॉजिक युनिट हे ALUचा फुल फॉर्म आहे। तर ALU हे संगणकात डेटा प्रक्रिया करते। तर ALU हे जे आहे तर ते पहा एक CPUचा भाग आहे। काय? कशाचा? CPUचा भाग आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7, भारतातील कोणत्या राज्याला किंवा शहराला उत्सवाचे शहर म्हणून ओळखले जाते किंवा म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मदुराई, जे की पहा तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। तर भारतातील मदुराई या राज्याला किंवा शहराला उत्सवाचे शहर म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, नजर चुकवणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। तर नजर चुकवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 फसवणे होतो। काय होतो? फसवणे। प्रश्न क्रमांक 9, भारताच्या राज्यघटनेतील आपत्कालीन तरतूद कोणत्या भागामध्ये आहे? तर आपत्कालीन म्हणजेच आणीबाणी त्याला म्हणतात। तर भारताच्या राज्यघटनेतील आपत्कालीन तरतूद ही पहा ऑप्शन क्रमांक 2 भाग 18 केलेली आहे। तर पहा भाग 18 कलम 352 काय आहे? भाग 18 कलम 352 ते कलम 360 आणीबाणीची तरतूद ही केलेली आहे।
या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. दासबोध हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. समर्थ रामदास. समर्थ रामदास यांनी पहा दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. स्टेपीज. स्टेपीज हे जे हाड आहे तर ते मानवाच्या पहा कानामध्ये असते. कुठे? कानात असते. तर हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. तर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे तर ते फेमर. फेमर हे पहा मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे, जे की ते पहा मानवाच्या मांडीचे हाड आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. खान अब्दुल गफ्फार खान. तर खान अब्दुल गफ्फार खान हे भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती होती. तर यांना पहा सन 1987 कधी? सन 1987 भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर खान अब्दुल गफ्फार खान यांना पहा सरहद्द गांधी म्हणून काय? सरहद्द गांधी म्हणून त्यांना ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13. विधान परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय डॅश वर्ष पूर्ण असावे लागते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. 30. तर पहा विधान परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय हे पहा 30 वर्ष पूर्ण असावे लागते. तर 25 हे जे वर्ष आहे तर ते पहा विधानसभा काय? विधानसभा लढवण्यासाठी 25 वर्ष लागते. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती इनपुट डिव्हाइस नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रिंटर. प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही. तर प्रिंटरचं काम काय आहे तर ते माहिती बाहेर देण्याचं काम करतो, म्हणजेच तो आउटपुट डिव्हाइस आहे. कोणतं? आउटपुट डिव्हाइस आहे, माहिती बाहेर देतो प्रिंटर हे. आणि माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर हे जे 3 आहेत तर ते पहा माहिती आत घेतात, म्हणजेच ते इनपुट डिव्हाइस झाले. कोणते आहे? इनपुट डिव्हाइस झाले. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या पंक्तीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. राजा बढे. तर पहा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या पंक्तीचे जनक म्हणून राजा बढे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16. उगच खेकसणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर उगच खेकसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2. उगच रागवण्याचा होतो. प्रश्न क्रमांक 17. ओझोनचा थर सूर्यापासून येणाऱ्या कोणत्या किरणापासून संरक्षण करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. अतिनील किरणे. तर पहा ओझोनचा थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणे या किरणापासून संरक्षण करते. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिली महिला न्यायाधीश सुप्रीम कोर्ट कोण होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. फतिमा बीबी. तर फतिमा बीबी या पहा सन 1989 कधी? सन 1989 त्या पहा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात मोठी खारफुटी वनक्षेत्रे कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. सुंदरबन, जे की पहा पश्चिम बंगाल. कुठे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. तर भारतातील सर्वात मोठी खारफुटी वनक्षेत्रे ही सुंदरबन आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती स्मृती म्हणजेच मेमोरी अस्थायी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय आहे तर ते रँडम ॲक्सेस मेमोरी. तर रॅम ही स्मृती अस्थायी आहे. प्रश्न क्रमांक 21. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. डेसिबल. डेसिबल हे पहा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर हर्ट्स हे पहा वारंवारता काय? वारंवारता मोजण्याचे एकक आहे हर्ट्स हे.
प्रश्न क्रमांक 22, नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 उद्धटपणा होईल. काय? उद्धटपणा. प्रश्न क्रमांक 23, मानवाच्या डोळ्यातील रंग कोणत्या घटकावर अवलंबून असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मेलेनिन. तर पहा, मानवाच्या डोळ्यातील जो रंग असतो तर तो मेलेनिन या घटकावर तो अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 24, नाल सरोवर पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गुजरात. गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतातील पहिली डिजिटल जनगणना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 2021. तर पहा, 2021ची जी जनगणना होती तर ती पहा मोबाईल ॲपद्वारे होणारी भारताची पहिली डिजिटल जनगणना ठरलेली होती. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 क्षयरोग. त्यालाच की पहा आपण TB असं म्हणतो. तर क्षय हा जो रोग आहे तर तो जीवाणूमुळे होणारा रोग आहे. तर डेंग्यू, मलेरिया आणि एड्स हे जे रोग आहेत तर ते पहा विषाणूमुळे, कशामुळे? विषाणूमुळे होणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक 27, URLचा पूर्ण रूप काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला URLचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर URLचा फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा URLचा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 28, भारतातील पहिली ई-कोर्ट प्रणाली कोठे सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 बेंगळुरू. तर बेंगळुरू या ठिकाणी पहा भारतातील पहिली ई-कोर्ट प्रणाली सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणते फ्री सॉफ्टवेअर नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा विंडोज. विंडोज हे फ्री सॉफ्टवेअर नाही. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जीवनाचा हक्क. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 21 तर हे जीवनाचा हक्क यांच्याशी संबंधित असलेलं कलम आहे.